नमस्कार मैत्रिणींनो, रत्नाज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजू नमकीन शंकरपाळे। हे शंकरपाळे बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि खायलाही अगदी खुसखुशीत आणि खमंग लागतात। आता आपण साहित्य बघून घेऊया। साहित्यात आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चम्मच ओवा घेतलेला आहे, 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, पाव चम्मच काळं मीठ घेतलेलं आहे आणि साधं मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि पाव कप तेल घ्यायचं आहे। हे तेल आपण गरम करून घेणार आहोत मोहनासाठी, त्याच्याने कुरकुरीत येतात शंकरपाळे। आता आपण पीठ मळायला घेतले। आपण मैदा घेतलाय, मैद्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकलं, त्यातच रवा टाकून घ्यायचे, जिरे टाकून घ्यायचे, ओवा घेतलाय, ओवा थोडा क्रश करून घेऊया, काळं मीठ घेतलेलं आहे आपण, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, आणि त्यातच गरम तेल आपण टाकणार आहेत। याच्याने आपण आपले शंकरपाळे खुसखुशीत होतात गरम तेलामुळे। आता चांगलं त्याला आहे ना तेल मळून मिक्स करून घ्यायचे। पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं। हे पीठ आपण पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळून घ्यायचंय। असं त्याला आपण आता 10-15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आता आपल्या पिठाला 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता त्याचे आपण उंडे करून घेऊया। हे आपले गोळे करून झालेले आहेत पिठाचे। आता ते आपण लाटून घेऊयात। जास्त बारीकही नाही लाटायचे, ते मीडियम साईजचे लाटायचे।
आता मी या सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना 4-4 पोळ्या घेऊन त्याला साठा लावून घेऊया. याप्रमाणे भाकरी एवढी जाड ही चपाती आपण ठेवायची आहे. आकार करण्यासाठी आपण हे औषधाचं असं झाकण घेतलेले, त्याच्याने आपण आपण हे असे आता कट करून घेतलेले ते आपण आता तेलात तळून घेऊया. मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे. हे शंकरपाळे आपण आता सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत. आता ते काढून घेऊया. काजू नमकीन पारीला याप्रमाणे असे लेअर पडतात आणि कुरकुरीतही होतात. या पद्धतीने आपले काजू नमकीन शंकरपाळे तयार आहेत. आणि हे आपले नमकीन शंकरपाळे पौष्टिक सुद्धा आहेत, कारण त्यात आपण गव्हाचं पीठ आणि रवा हे सुद्धा ॲड केलेलं आहे. आणि हे छोट्या मुलांना टिफिनला दिले तरी फार आवडीने मुलं खातात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.